श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री माधवनाथाय नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नाथसुत विरचित योगाभ्यानंद श्री माधवनाथ दीपप्रकाश. नाथ परंपरेतील श्री माधवनाथांचा जन्म चैत्र शुक्ल प्रतिपदा शके 1779, वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा, गुरुवार दिनांक 26 मार्च 1857, चित्रकूट करवी, मौजे पांगरी बुद्रुक. क्षिप्रेच्या तीरावरील अवंती नगरीत मथुरा राहत असे. प्रत्येक श्रावणी सोमवारी ती महाकालेश्वराच्या दर्शनाला जात असे. तिथून घरी परतली तोच एक जटाधारी महंत समोर उभा. त्या योगेश्वराला मथुरानं मनोभावानं वंदन केलं. तेव्हा आशीर्वाद देताना तो महंत म्हणाला, तुझ पुत्र होतील अनेक, परी एकच अलौकिक, होईल लोकोद्धारक, हा निश्चय जाणपा. आणि तिला पूजेसाठी महादेव देऊन तो महंत अंतर्धान पावला. मल्हारपंत आणि मथुरा यांचा विवाह झाला. आनंदाने संसार करीत असताना मथुरा गर्भवती राहिली. 7व्या महिन्यात माहेरी जायला निघाली. करवी चित्रकूटला विठ्ठलनाथांच्या दर्शनाला उभयता आले तर अंतर्यामी विठ्ठलनाथांनी उभयतांना मंदिरी ठेवून घेतलं. आपल्या लेकीप्रमाणे तिचं कोडकौतुक केलं, डोहाळे पुरवले. मथुरेला भजन करावं, सात्विक अन्न खावं, एकांती राहावं असं वाटत असे. ती केवळ दुधावरच राही. क्षणात रडे, क्षणात हसे. लोकांना हा वेडाचार वाटे. यथाकाली 9 मास पूर्ण होऊन मथुरा प्रसूत झाली. चैत्र शुद्ध प्रतिपदेला बालक जन्माला आलं. द्वादशीला नाव ठेवलं माधव. बालक 2 महिन्याचं झाल्यावर आपल्या गावी म्हणजे पांगरीला सगळे परतले. लहानपणी ते वर्षाचे होईपर्यंत आईचं दूधही पित नव्हते आणि त्यांना गाईचं दूध सुद्धा पचत नव्हतं. घरी उपाय सुरू होते. एक दिवस वडिलांना दृष्टांत झाला, कपिलेचं दूध पाजा. आणि त्यानंतर ते दूध पिऊ लागले. ही दुधाची आवड त्यांना आयुष्यभर राहिली. चंद्रकलेप्रमाणे माधवनाथ वाढू लागले. अत्यंत प्रसन्न मुख, मधुर स्वर. त्यामुळे त्यांना जो जो पाही तो आनंदी होई. खूप लहान वयात रामरक्षा, संध्या, पूजा त्यांनी अवगत केली. ते एकपाठी होतेच. 8व्या वर्षी मौंजी बंधन झालं. त्यावेळी अगदी वामन अवतारासारखे दिसत होते. बालपणीचा त्यांचा आवडता खेळ होता. मुलांना जमवावं, शंकर मंदिरात घेऊन जावं आणि ओम नमः शिवाय हा मंत्र शिकवावा. स्वतः अध्यापक बनावं. चिपळूणकर नावाचे गुरुजी होते. ते गणित शिकवित. माधवाचं गणित पाहून ते म्हणाले, हा जगाचं गणित सोडवील. 17वीचे उदाहरण मज द्यावेजी सोडवून, मग 84 चुकवून जाईन त्या क्षणी. हा ब्रह्मांड कलेचा जाणकार. त्यांनी त्याला आपल्या हृदयी धरलं. पुढे शीतज्वरानं गुरुजी आजारी झाले. अण्णा नावाच्या विद्यार्थ्याला औषध आणायला पाठवलं. बाकी मुलांशी बोलता बोलता औषध न आणता इतर मुलांसोबत तो खेळायला गेला. माधव मात्र मनी कळवळला. त्याने तुळशी वृंदावनातील मातीच्या गोळ्या केल्या आणि त्या गुरुजींना मुलांकरवी दिल्या. अनुपानंही सांगितलं. आणि आश्चर्य म्हणजे रात्री ताप उतरला. गुरुजी भाऊंना सांगायला गेले असता सत्य उघड झालं की गोळ्या माधवानं दिल्या होत्या. गुरुजी त्याला शरण आले. अशा प्रकारे माधव
अनेकांना उपकारी ठरे. त्याच्या उत्तराने अनेकांच्या समस्या सुटत. तो आपल्या गोड आवाजात भजनं म्हणत असे. श्रोते तल्लीन होऊन जात. एकदा मेळ्यामध्ये त्याला गोरक्षाची भूमिका दिली. अल्लख जागे गुरुजी गोरखाया हे गाणं गाता गाताच त्याची समाधी लागली. सगळे अगदी घाबरून गेले. पुढे मल्हारनाथांचा अकाली मृत्यू झाला. आई म्हणू लागली, मीही पतीसोबत सहगमन करते. तेव्हा माधव जवळ गेला. जसं नृसिंह सरस्वतींनी आपल्या आईला ज्ञान करून दिलं होतं, तसाच बोध माधवानं सुद्धा केला. कासया शोक करीसी आई, तुझं कोण सोडूनी जाई. तुझे तुझं पाशीच आहे, पाही नेत्र उघडूनी. माते, कलेवर हे भाड्याचे घर, त्याचा मालक आत्मा थोर. तो गेला दुसरे मंदिर शोधावया. माते, सोडी हे दुःख दारुण, करी स्वरूप अनुसंधान. तुझे हरपले ध्येय जाण, हृदय मंदिरी कर. या आत्मबोधानं आईनं शोक आवरला. विठ्ठलपंथांनी माधवालागी जन्म घेऊन स्वस्वरूपी गमन केलं. विश्वनाथ मुनी गादीवर बसले. त्यांनी 5 वर्ष गादी सांभाळली. मग तेही विठ्ठलनाथांच्या मार्गाने गेले. आता गादी वर्षभर नाथ विनाच राहिली. गावातल्या मंडळींनी ठरवलं 5 कुमारांना बोलावू. एखाद्या अज्ञ बालकाहस्ते ह्या 5 जणांच्या नावाच्या चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी उचलायला सांगू आणि चिठ्ठीत नाव असेल ते बालक गादीवर बसवू. माधव जसा चित्रकुटी पोहोचला, त्याचं साजेर रूप, गोड बोलणं, त्याची समजूतदार वागणूक पाहून हाच या गादीचा स्वामी व्हावा अशी इच्छा गावातल्या लहान थोरांना झाली. मग तो मंगल दिवस उजाडला. नगरवासी जमले. पंचमंडळींसमोर 5 वर्षांच्या बालकानं 5 चिठ्ठ्यांमधून चिठ्ठी उचलली. माधव नावाची चिठ्ठी निघाली. सगळ्यांचा उत्साह शिगेला पोचला. मथुरा माता धन्य झाली. चित्रकूटाला आल्यावर आपल्या पूर्वजांची गादी ते चालवू लागले. माधवनाथांना दृष्टांत झाला. पयोष्णी तीरी वृंदावन दिसले. त्यांनी खोदून पाहिलं असता पादुका झळकल्या. त्या योग्य स्थळी स्थापन केल्या. माधवनाथांनी अज्ञातवास पत्करला. महूगावी वैद्य म्हणून गेले. तिथे एक शिंपी भेटला. त्याला नाथांनी आपल्या वैद्यकीविषयी सांगितलं. त्या शिंप्याचा भाऊ अनेक वर्ष कफ विकारानं पीडित होता. त्याला विभूती काढून दिली आणि नाकानं ओढायला सांगितले. तो रोगमुक्त झाला. अशा रीतीनं अनेकांना त्यांनी रोगमुक्त केलं. कीर्ती पसरू लागली तेव्हा सगळं सोडून पुढे खांडव्याला आले. तिथं तारमास्तरांच्या पत्नीस बरं केलं. पुढे पोहरे गावी आले. तिथे शेत राखलं. पुढे मंदिरी चौघडा वाजवण्याचं काम घेतलं. गावानं नाथांचं नाव कोंडिबा ठेवलं. त्यांना शाळेत मुलांना शिकवण्याची विनंती केली. पगार ठरला. प्यायला दूध द्यायचं. व्रात्यपणा करणारी मुलं निवडली. शिकू लागली. कोंडिबाचं गावात लग्न लावून दिलं तर तो इथंच राहील या विचारानं काही जण त्याच्या लग्नाचा विचार करू लागले. हे कळल्यावर मात्र त्यांच्या हातावर तुरी देऊन माधवनाथ रोजे ग्रामी गेले. तिथे पीर बनून राहिले. वेरूळ, घृष्णेश्वर इथे माधवनाथ आले. ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. तिथे चिदघन स्वामी त्यांच्या भेटीला आले. आता हा अज्ञातवास सोडा आणि लोकांमध्ये प्रकट व्हा असा हट्ट त्यांनी धरला. आपली आई आपल्या भेटीसाठी तळमळत आहे हो, तिला भेटा असा हेका चालवला. पुत्र विरहे पडली शरपंजरी, माधव माधव ऐसा जप करी. म्हणे केव्हा भेटेल कैवारी बाळ माझा. मातृसुख थोडंच उरलं होतं. मातेजवळ जाऊन माधवनाथांनी आपलं वचन पाळलं. काही काळानंतर त्यांच्याच मांडीवर तिनं प्राण सोडला. नाथ नाशिकला आले. तिथं दासबोधातील 5व्या दशकाचा हवाला देत सद्गुरू लक्षणं सांगितली. बऱ्याचदा कोणी येई, नारळ ठेवी, दक्षिणा ठेवी, खडीसाखर ठेवी.
आणि दुःख हरा म्हणून विनंती करी. तेव्हा गुरुशिष्य संबंध कसे असावेत हे नाथांनी सांगितलं. सर्वात महत्वाचं, गुरुप्रती निर्मळ भाव ठेवावा. सद्गुरु हाच माझा देव, सद्गुरूच माझा पिता, सद्गुरु विण सर्वथा मज नाही सोयरे. वाहील त्याची चिंता, देईल त्या ते सायुज्यता, त्याचा प्रपंचही सर्वथा करीन नाथ राव. तो असो आशाबद्ध वा विषय कर्दमाचा किडा, परी गुरुपदी ठेविता भावशुद्ध, होईल भवपार. नाथ कांदेग्रामी आले असताना बाळा नाईक नावाच्या मोक्षाधिकारी भक्तानं त्यांना प्रश्न विचारला. मनोजय कसा मिळवावा, ध्यान कसं करावं. शिष्याचा भाव पाहून सद्गुरू प्रसन्न झाले आणि त्यांची आस पुरवली. पंचेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन याविषयी सांगितलं. पंच ज्ञानेंद्रियांचे नामानिधान, कर्ण, नयन, त्वचा, नासिक जाण, रसना ही पाचवी खूण आता कर्मेंद्रिय पाच ऐका. वाचा, हात, तेवी पाय, गुद, शिष्ण ही कर्मेंद्रिये. ही इंद्रिये आणिक बुद्धितत्व यात राही मनराजा. तो वायुरूप केवळ, अरूपानेच करी खेळ. जसे भासे मृगजळ, परी ते नसे मूर्तिमान. किंवा गगन दिसे नीलवर्ण, परी ते असे भासमान. तैसे वायूचे जे चमकणे, त्यास मन म्हणती. पुरुष अथवा स्त्री, वृद्ध अथवा पोक्त, कुमारी असो किंवा युवक, सर्वांना ध्यानयोग साधू शकेल. व्यक्ती ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय वा शूद्र असो, हिंदू असो वा यवन, ख्रिश्चन किंवा पारसी, सर्वांसाठी ध्यानयोग सहज शक्य आहे. सर्व धर्मांचे हेची सार, सर्व कर्मांचे हेची फल रुचिर. ध्यान हे मुक्तीचे सरोवर जाण बाळा. मन प्रसन्न ठेवावं, सर्व चिंता सोडून द्याव्यात. आपण निरोगी असल्याची कल्पना करावी. आधी करावे सगुण ध्यान. सर्व संतही म्हणतात सगुण ध्यान श्रेष्ठ ध्यान. ध्यान असावे शांत गोजिरे, ध्यान असावे सुंदर, ध्यान असावे मंगलकर सर्वदाही. प्रभूची एखादी लीला निश्चित करावी आणि ती लक्षात ठेवावी. अवतारांचं, विभूतींचं, सद्गुरूंचं ध्यान करावं. ध्यानाच्या अभ्यासाचं स्थान कसं असावं? स्वतंत्र, प्रसन्न असावं. बैठक कशी असावी? ज्याचं ध्यान करायचं त्याचं स्थान कुठे असावं? कोठेही नसावे न्यून, तेथेची ठेवावे अंतःकरण. एकाच ध्यानाची खूण बळकट असावी. सदाशिव तात्या आणि पार्वतीमाईंच्या योगे नाथ गृहस्थाश्रमी असूनही परमार्थ कसा साधू शकतो हे सांगतात. स्त्री असावी केवळ शांती, स्त्री असावी सती, स्त्री असावी सन्मती जी आणि बळकटी, स्त्री असावी सदाचारी, स्त्री असावी परोपकारी जी पतीचे व्रत अंगीकारी प्रेम भावे. जशी स्त्री असावी निर्मळ, तैसा पुरुषही असावा मंगळ. मग करतील ते मंगल आपुले कार्य. पुरुष नसावा दुराचारी, पुरुष नसावा क्रोधाविकारी, पुरुष नसावा कठोरी अंतःकरणाचा, पुरुष नसावा धर्मच्युत, पुरुष नसावा विषयरत, पुरुष नसावा स्वार्थयुत, स्त्री छळक. स्त्री पुरुष ही चक्रे रथाची, असावी समतोलाची. त्याविणे स्वारी जीवेश्वराची, कैसी शिवपुरी नेतील. यानंतर गुरुसेवेचे दोन प्रकार सांगतात. एक अदृश्य आणि एक दृश्य. म्हणजे एक मानसपूजा आणि दुसरी प्रत्यक्ष गुरुसेवा. ती कशी असावी? करावी अहर्निश सेवा, क्षणही वाया न दवडावा. दिवा राती हाची ठेवा, बाळगावा चित्तात. दृश्य सेवा सुलभ वाटे, परी
ती अशक्य मानवाते. म्हणून सेवावे अदृश्य पंथे सद्गुरु राया. योग साधना सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावी. यासाठी गुरुपदी निष्ठा आणि निश्चय या 2 गोष्टी आवश्यक. साधकाने मिताहार ठेवावा, दुग्धाहार असावा, सात्विक आहार घ्यावा. पोटाचे 4 भाग मानले तर एकात अन्न, एकात पाणी. वायूसाठी मार्ग मोकळा ठेवावा. तिखट, तेलकट, तामसी अन्न खाऊ नये. अन्नावरी सर्व भार, अन्न हे चित्ताचे घर. जैसे खाद्य तैसे स्थिर, होईल मन. सदा शुचिर्भूत राहावे. एकांत स्थळी आसन स्थिर करावे. प्रभातकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी, मध्यरात्री योगाचा अभ्यास करावा. पण सध्याच्या काळात पहाटे किंवा रात्री योगाभ्यास करावा. मात्र या सर्व पायऱ्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच चढाव्यात. साक्षात रामकृष्ण हे ईश्वर, पण तेही गुरुपदी नम्र असतात. सद्गुरू वाचून कोणीही जीवनमुक्त झाला नाही. पठण, चिंतन, निदिध्यास, सद्गुरूचरणी समर्पण यानेच योग साक्षात्कार होईल. पुढे श्रीनाथ इंदूर शहरी आले. माधवराव पागनीस नावाचे त्यांचे शिष्य होते. त्यांनी नाथांकडून अनुग्रह घेतला. पागनीसांना श्रीमंतीचा, वैभवाचा जो अहंकार झाला होता तो नाथांनी जाळून टाकला. पागनीसांनी आणि त्यांच्या पत्नीनं अंगी वैराग्य बांधलं. राजयोग्यासारखे नाथ बसले असताना तिथे 2 बैरागी आले. एकमेकांमध्ये थट्टा मस्करी करताना नाथांवर टीका करू लागले. हा कसला योगी? लंगोटी नेसून हाती भिक्षापात्र घेऊन रात्रंदिवस एकदा फिरून बघ, तर योग साध्य होईल. त्या बैराग्यांची मत्सरी वृत्ती नाथांनी जाणली. ते म्हणाले, ठीक आहे, मी आपलं शिष्यत्व पत्करतो. लंगोटी नेसून आपल्याबरोबर येतो. बैराग्यांना वाटलं, हा वैभव सोडून कसला येतोय. पण नाथ जायला सिद्ध झाले. देवासकडे तिघेही निघाले. बैरागी गाडीत आणि नाथ मागे असं चालत चालत निघाले. देवास आलं. बैरागी म्हणाले, आम्ही भिक्षा मागून आणतो, तू इथेच झाडाखाली थांब. नाथ आत्मानंदामध्ये रमले. गाणी गात बसले होते. तेवढ्यात त्या रस्त्यावरून पागनीसांची कन्या रथातून निघाली होती. तिनं नाथांना पाहिलं. ती लगोलग घरी आली. पित्याला नाथ आल्याची वार्ता सांगितली. मग सर्व वस्त्र प्रावरण लवाजमा पालखी घेऊन पागनीस धावले. पालखीत बसवून मिरवत गावात आणलं. ते पाहून बैरागी लज्जित झाले. म्हणाले, न पाहता अधिकार आपुला, शिणविले कोमल तनूला, क्षमा करावी तरी दयाळा अपराधांची. तेव्हा नाथ म्हणाले, आम्हाला धन संपत्ती सगळं मृत्तिके समान आहे. जैसी ज्याची असे भावना, तैसे होणे लागे आम्ही जाणा. परी ठेवुनी वृत्ती सावधाना, राहतो अलिप्त सर्वात. पुढे नाथांनी 4 आश्रमांचं निरूपण केलं. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम. ब्रह्मचर्याश्रमात गुरुगृही जावं, वेदपठण करावं. प्रातःकाळी प्रत्यही उठावे, प्रभूचे नामस्मरण करावे. मग विधी सारुनी जावे, शीत जलस्नानासी. आदरे करावी गुरुसेवा, गुरुचा मान राखावा. कंटाळा कधीही न करावा गुरुगृहीचा. शुद्ध आचार विचार उच्चार असावा. आंग्ल विद्या शिकताना सुद्धा आपला धर्म आणि आपले नियम सोडू नयेत. करावी मानसिक उपासना, आठवावे नारायणा. साध्य त्या स्वधर्माचरणा स्वीकारावे. ब्रह्मचर्याश्रम संपून गृहस्थाश्रमी व्हावे. कुलशीलवान कन्येशी विवाह करावा. स्त्रीशी सभ्य आचरणानं राहावं. स्त्री नव्हे बा विषयास्तव, ऐसा धरावा पूर्ण भाव.
स्त्री आहे अर्धे अवयव पुरुषाचे. सेवावे अभ्यागत अतिथी, करावे दान यथाशक्ती. पुत्र कन्येवरी आसक्ती धरू नये. देवपूजा कुलाचार, श्राद्ध तर्पण परोपकार, व्रताधिक प्रसंगानुसार करीत जावे. आत्मा रामी लावावे अंतर, रामपूजा हेची सर्वसार. ऐसी भावना दृढतर असो द्यावी. ग्रहस्थाश्रम हा श्रेष्ठ सर्वात, येथेच सर्व होतसे प्राप्त. सर्व आश्रमांचा राजा ग्रहस्थाश्रम. आज मात्र ग्रहस्थाश्रम धर्म पाळणं कठीण झालंय. विषयोपभोग, स्वेच्छाचरण, अभक्षभक्षण करताना अनेक कुलघातकी दिसतायत. यानंतर येतो वानप्रस्थ. पत्नीला मुलाचे स्वाधीन करून तपोवनाचा मार्ग चालावा. वनी धीट असं तपाचरण करावं, पंचाग्नी साधन करावं. हे आजच्या काळात कठीण. मग काय बरं करावं? घरी राहून अलिप्त व्यवहार करावा, आत्मचिंतन करावं. आता संन्यासाश्रम. यथाविधी अष्टश्राद्ध करून प्राजापत्याची इष्टभावना प्राप्त करून घ्यावी. बाह्यांतरी पवित्र असावं. मुखी नारायण नाम असावं. दंडकमंडलू वीण काहीही हाती घेऊ नये. कायिक वाचिक मानसिक या त्रिपुटीचा घ्यावा दंडक. केवळ काष्ठैक्य दंडे ब्रह्मैक्य वृत्ती होणार नाही. थोडक्यात, स्वार्थाची करोनी आहुती, स्त्री पुत्राची सोडिली मिठी. होई निवृत्तीचा सेनापती, तोच संन्यासी. भक्तवत्सल अशा श्रीनाथांनी अनेक भक्तांना नाना प्रसंगी तारलं, अनुभूती दिली. रणछोडदास नावाचा भक्त खानदेशात वरणगावी राहत होता. तो आणि त्याची पत्नी दोघंही नाथशरण होते. एकदा रणछोडदासांची पत्नी छोट्या बाळाला घेऊन अपरात्री गावी परतली. लहान मूल आणि सामान कसं बरं करावं सगळं, तिला प्रश्न पडला. ती नाथांचा धावा करू लागली. थोड्याच वेळात भारवाहक बनून स्वतः नाथच तिथे अवतरले आणि तिला सुरक्षितपणे घरी पोचवलं. ती पैसे काढून देऊ लागली तेव्हा नाथ मात्र अदृश्य झाले. श्रीनाथांनी जसा अनेक भक्तांचा भवसागर पार करविला, त्यांना मार्गदर्शन केलं, तसंच अनेकांचं गर्वहरण सुद्धा केलं. अध्यात्म मार्गात अहंकार होण्यानं साधनेपासून व्यक्ती च्युत होते. काशीनाथ नावाचा एक शिष्य होता. त्याला एकदा नाथांनी विभूती पुडीत बांधून दिली. कुठेही विसरू नको असं सांगितलं. त्यानं वचन दिलं, प्राणापलीकडं जपेन. पण थोड्याच अंतरावर गेला आणि पुडी दिसेना. त्याला पश्चातबुद्धी झाली. उगाचच गर्वानं वचन बोललो. पुन्हा नाथांच्या पायाशी आला. जरी न सापडे माझी पुडी, तरी सुखाने प्राण मी सोडी. मज आज्ञा द्यावी आधी सद्गुरुराया. नाथ म्हणे, तू भीष्म प्रतिज्ञ, देई सुखाने प्राण. अभिमान हा नाशपूर्ण, करी लगा. मग पुढे नंदीग्रामी आले, वासुदेवाश्रमी आले. कुठं होम हवन, नवचंडी, शतचंडी, सप्तशती पाठ करवले. कुणाची बाधा दूर करावी, तर कुणा संपत्ती मिळवून द्यावी, कुणा पुत्र कुमारीचा लाभ करून द्यावा, अशा रीतीने महाराष्ट्राला जागवलं. मंदिरं बांधवली, धर्मशाळा बांधल्या. कुठं तळी विहिरी, तर कुठं पार बांधले. बहुजनांसी चालवी, नाना मंडळे हालवी. ऐसी हे समर्थ पदवी, विवेके होते. पुण्यातील दगडूशेठ हलवाई यांचा पुत्र निवर्तला. त्यांना अपार असा शोक झाला. त्यांनी नाथांचा धावा केला. नाथांनी सांगितलं, तुम्ही गणेश मंदिर बांधा. त्यामुळे तुमचा पुत्र त्या गणेश मंदिराच्या रूपानं कीर्तिवंत होईल आणि
चिरंजीव होईल. पुण्यातलं सुप्रसिद्ध असं दगडूशेठ गणपतीचं मंदिर हे असं नाथांच्या प्रेरणेतून जन्माला आलं. इतकंच नाही तर त्या मंदिराच्या जवळच असणारं दत्तांचं मंदिरसुद्धा दगडूशेठांनी नाथ प्रेरणेनंच बांधलं. सद्गुरू म्हणून नाथांनी अनेक भक्तांना अनेक संकटातून सोडवलं, भक्तिमार्गाला लावलं, मार्गदर्शन केलं, उपदेश केला, स्वधर्माचरणाचं महत्त्व बिंबवलं, नरदेहाचं महत्त्व पटवून दिलं. जळगाव जवळच्या कानळदे इथल्या कण्वाश्रम गुंफेत बसून नाथसूत रामचंद्र नारायण कुलकर्णी यांनी श्री माधवनाथ दीपप्रकाश हा 35 अध्यायांचा ओवीबद्ध नाथ चरित्र ग्रंथ 41 दिवसांमध्ये पूर्ण केला. माधवनाथांनी हिंगणघाट ग्रामी फाल्गुन वद्य षष्ठी शके 1857 शनिवार 14 मार्च 1936 रोजी समाधी घेतली. श्रीनाथांची दृष्टी विलक्षण होती. समोरच्या व्यक्तीच्या थेट अंतःकरणाचा ठाव घेणारी नजर होती. त्यांच्या प्रेममय कृपादृष्टीत मी पण विरघळून जात असे. सर्वांवर छाप पाडणारं असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. श्रीदेव हे त्यांचे जणू मानसपुत्र होते. जवळजवळ शेवटची 15 वर्ष देव यांना घेऊनच त्यांचा प्रवास होई. अगदी एखाद्या भक्ताकडे पाद्यपूजेचा कार्यक्रम असे तेव्हाही देव त्यांच्या सोबतच असत. मात्र 2 जानेवारी 1936 जेव्हा श्रीनाथ पुण्याहून नाशिकला जायला निघाले तेव्हा मात्र देवांना त्यांनी निक्षून येऊ नकोस असं सांगितलं. पुढे नाशिकहून ते नागपूरला गेले. तिथं भक्तगणांसाठी मुक्तद्वार ठेवलं. भक्तांकडून येणाऱ्या पत्रांना उत्तरं पाठवणं थांबवलं. नागपूरमध्ये त्यांना ताप येऊ लागला. कधीकधी ताप 103, 104 पर्यंत चढत असे. तरीही त्यांनी आपले नित्यनेम चुकवले नाहीत. गुरुवारी 12 मार्च 1936 एका कार्यक्रमातच त्यांची तब्येत एकदम खालावली. सगळ्यांना चिंता वाटू लागली. देवांना बोलवायचं का? विचारलं असता कोणालाही बोलावू नये, मी ठीक आहे, फक्त डॉक्टर देशमुखांना बोलवावं असं सांगितलं. शुक्रवारी तब्येत अजूनच ढासळली. डॉक्टर वैद्यांची फौज तयार होती, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शनिवारी दुपारी 3:30 वाजता अत्यंत शांतपणे श्रीनाथ प्रेमी बालाजीपंत खटी यांच्या मांडीवर मस्तक ठेवून जीर्ण कलेवराचा त्यांनी त्याग केला. भक्त मंडळीत अनाथ झाल्याची भावना निर्माण झाली. इंदूरला कलेवर न्यावं असं ठरलं. मंदिर तयार होत असतानाच स्वतः श्रीनाथांनी एक गुंफा बांधून कुंड तयार करवलं होतं आणि त्या कुंडात स्वतःच नारळ ठेवून दिला होता. नाथ मंदिराची निस्वार्थपणे व्यवस्था सांभाळणाऱ्या भाई काका निवसकर यांना शेवटची विभूती इथे राहणार आहे असं सांगितलं होतं. तसंच रामला पत्रानं कळवलं होतं की हा नाथांचा धोंड्या कलेवरासह कुठेही कोणत्याही गावी नाहीसा झाला तरी त्याची विभूती नाथ मंदिरातच ठेवा, ती तिथे जागृत राहील. त्यांच्या इच्छेनुसार कलेवर इंदोरला आणलं. 3ऱ्या दिवशी रक्षा गोळा करून अस्थी एका काचेच्या बरणीत ठेवल्या आणि निश्चित केलेल्या गुंफेत कुंडामध्ये ती काचेची बरणी ठेवली गेली. रक्षाही तिथेच ठेवली. कुंड कॉन्क्रीटनं बंद करून त्यावर लाल रंगाची शिळा बसवली आणि नाथांच्या पादुका बसवल्या गेल्या. आजही नाथांना दहन केलेली भूमी आणि पादुका यांची नित्यनेमानं पूजा होते. गुंफेतील कुंडाजवळ नंदादीपही तेवत असतो. प्रतिवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव आणि नाथांचा जन्मोत्सव साजरा होतो. श्रीनाथांनी कुणालाही वारस म्हणून गादी दिली नाही. ते म्हणत, मला कुणी गादी दिली नाही, मीही ती कुणास देऊन जाणार नाही.
श्रीमाधवनाथाय नमः. तस्मै श्री गुरवे नमः.